दरम्यान नीट बाबत निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी स्वागत केलं आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले। विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले। तर विरोधकांनी वातावरण दूषित केल्याचा आरोप सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांनी केलेला आहे। नीट यूजीची परीक्षा मेडिकल ऍडमिशनसाठी जी परीक्षा होते त्याच्यामध्ये कट ऑफचे मार्क्स वाढलेले होते, टॉपरची संख्या वाढली होती आणि त्यामुळे जेवढे टॉपर्स आहेत त्यांना सुद्धा फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळणं अशक्य होतं आणि अशामध्येच पेपर फुटीचा आरोप झालेला होता। त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरल्याचं पाहायला मिळालं। चर्चा करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आणि पेपर फुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा विरोधकांकडून करण्यात आली होती। आणि काल जो निकाल आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा, यानंतर शिक्षण मंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय आणि विरोधकांनी इथं विद्यार्थ्यांची माफी मागावी असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।